पीक विमा संदर्भातील अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे. पीक विमाला आज अखेर मुहूर्त लागला आहे. ज्या शेतकऱ्यांनी 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षाचा पीक विमा भरलेला होता, त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 921 कोटी रुपयांची भरपाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांना आत्ताच 5 मिनिटांपूर्वी दिलेले आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. पीक विम्यातील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेले आहेत. आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत. आता थोड्याच वेळामध्ये 35,000 रुपये हे पीक विम्याचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोडले जाणार आहेत. यामध्ये 2022 पासून 2025च्या मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस झाला होता आणि यामध्ये नुकसान झालं होतं, इथंपर्यंत ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं होतं अशा सर्व शेतकऱ्यांनी जर पीक विमा भरलेला असेल तर आता थोड्याच वेळामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जाणार आहेत. यामध्ये 2022 पासून 2025पर्यंत जर कोणाला त्या ठिकाणी पीक विमा 1 रुपयेसुद्धा मिळाला नसेल किंवा त्या ठिकाणी कमी मिळाला असेल, त्या सर्वांना आता 50,000 रुपयेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पीक विमा हा येणार आहे. तुम्हाला वाटत असेल त्या ठिकाणी 50,000 रुपये हा पीक विमा जास्त होत असेल तर त्याचेही कारण सरकारने सांगितलं आहे. 2022 पासून 25पर्यंत बघितलं असेल आणि तुम्हाला माहीतच आहे 2025च्या मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. तुम्हाला माहीतच आहे पाऊस कसा होता, त्यामुळे एवढ्या 3 ते 4 वर्षाचा पीक विमा सरकारकडून आधी मिळालाच नव्हता. त्यामुळे शेतकरी वर्ग भाजप सरकारवर नाराज होता. त्यामुळे राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आजपासून पीक विम्याच्या वाटपाला मुहूर्त लागला आहे. त्यामुळे या 16 जिल्ह्यामध्ये म्हणजे थोड्याच वेळामध्ये या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहे. आता 5 मिनिटांपूर्वी राज्याचे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे. कोणत्या शेतकऱ्यांना यामध्ये सरकारच्या माध्यमातून अपात्र ठरवण्यात आलं आहे याची यादीसुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे आणि पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा या ठिकाणी समोर आलेली आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, 16 जिल्ह्याची यादी महत्त्वाच्या बँकांना देऊन टाकलं आहे. या 16 जिल्ह्यामध्ये कसल्या परिस्थितीत पीक विमा सोडा अशी कृषी मंत्र्यांनी बँकांना सूचना दिली आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यामध्ये पीक विमा सोडला जाणार आहे. आता हा पीक विमा सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. तसेच यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालं आहे त्यांना खूप मोठा लाभ, अगदी काल 50,000 रुपयेपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा लाभ आहे. त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहेत. थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विमा सोडला जाणार आहे. काल काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटलेला सुद्धा आहे. आज 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे. या ठिकाणी 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काहीच वेळामध्ये तुम्हाला पीक विमा जमा होतोय. जर तुम्हाला 2022 पासून पीक विमा थकीत असेल, तुम्ही पीक विमा भरून देखील तुम्हाला मिळाला नसेल, तुम्हाला देखील 2022 पासून 2025च्या मे महिन्यापर्यंत जे काही तुमचं नुकसान झालं आहे आणि ते तुम्ही पीक विमा भरलेला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना 35,000 ते 50,000 पर्यंत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज थोड्याच वेळामध्ये जमा करण्यात येतोय. आता बघा, तुम्हाला 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात येतोय असं सरकारच्या माध्यमातून जर जाहीर झालं आहे. तुम्हाला माहिती आहे राज्यातील 36 जिल्हे आहेत, त्यातील काल या ठिकाणी 10 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झालेला आहे. शेतकऱ्यांना वाटत होतं की हा पीक विमा 10,000 ते 12,000 तर येईल असं म्हणत होते, परंतु शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेना. कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून 2022 ते 2025 तर हे सर्व मिळून खात्यावर कोणाला 40,000, कोणाला 50,000 रुपयापर्यंत प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी खात्यामध्ये आलेला आहे. जे शेतकरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार नाहीत त्यांना तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पीक विमा किती सोडणार, नेमकं किती वाजता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आणि तुम्ही या पीक विम्यासाठी पात्र आहात का हे तुम्हाला समजणार नाही. कारण त्यासाठी तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे. कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे आता या ठिकाणी कान देऊन ऐकायचं आहे. तुम्हाला एक महत्त्वाचं कामसुद्धा करायचं आहे. कारण काल अनेक शेतकऱ्यांच्या आम्हाला तक्रारी आल्या होत्या की त्यांचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस असूनसुद्धा त्यांना पीक विमा जमा झालेला नाही. मग त्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे.
त्यासाठी इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे. आता बघा, आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी स्पष्ट सर्व बँकांना ऑर्डर दिल्या आहेत की शेतकऱ्यांचे पीक विमा त्यांच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात सांगितलं आहे. जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. काल जवळपास 10 ते 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करण्यात आलं आहे. पीक विमा वाटप करण्यात त्या ठिकाणी कालपासून मुहूर्त लागलेला आहे. आता कृषी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे. आता बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सर्वच बँकांमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही असे देखील सांगण्यात आलं आहे. कारण मागच्या वेळी जो पीक विमा जमा झाला तर अनेक बँकांचा स्वतःचा IFSC कोड नसल्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा सोडलाच नाही, जमा झालाच नाही. त्यामुळे आता बघा, सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं आहे कारण अजिबात त्या ठिकाणी नुकसान होऊ नये. फक्त 12च बँका या सरकारच्या माध्यमातून निवडल्या आहेत. या 12 बँकामध्ये जर तुमचं खातं असेल आणि तुम्ही पीक विमा भरताना या 12पैकी कोणती एक बँक निवडली असेल, बँकेचे पासबुकचे झेरॉक्स त्या ठिकाणी पीक विमाला जोडला असेल, तर तुम्हाला सुद्धा या 12 बँकामध्ये कोणत्याही एका बँकेमध्ये थोड्याच वेळात पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये सोडला जाणार आहे. आता लक्ष देऊन बघायचं आहे नेमकं कोणकोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे. नक्की बघायचं. सरकारच्या माध्यमातून आज, उद्या आणि परवा अशा 3 टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून सोडला जाण्याची माहिती, सरकारच्या माध्यमातून ही माहिती समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. आता म्हणावे लागेल, आता आपण कोणकोणत्या 12 बँका सरकारने निवडलेल्या आहेत, त्या 12 बँकामध्ये तुमची बँक त्या ठिकाणी आहे का, हे तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून 2022 ते 25पर्यंत आता शेतकऱ्यांनी फक्त पीक विमा भरायचं काम केलं होतं, परंतु त्यांना केंद्र सरकारने अजिबात नुकसान भरपाई दिली नव्हती. राज्य सरकारने थोडेफार पैसे त्या ठिकाणी दिले होते, परंतु केंद्र सरकारने 1 रुपयासुद्धा अजिबात दिला नव्हता. त्यामुळे भाजप सरकारवरती सर्व शेतकरी त्या ठिकाणी नाराज होते. त्यामुळे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी 2022 पासून 2025पर्यंत जो काही पीक विमा रखडलेला होता तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता बघा, सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया कोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे. यामध्ये पहिली बँक सांगण्यात आली आहे ICICI बँक. बघा, ICICI बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला पीक विमा सोडण्यात येतोय. त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली आहे HDFC बँक. ही बँक खूप मोठी खाजगी बँक आहे, त्यामुळे सरकारने पीक विमासाठी प्राधान्य दिलं आहे. त्यानंतर पुढची बँक आहे कोटक महिंद्रा बँक. बघा, आता कोटक महिंद्रा बँकमध्ये ज्या शेतकऱ्यांचं खाते खोललेलं आहे त्यांनासुद्धा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर पुढची सर्वात महत्त्वाची बँक पोस्ट ऑफिस, त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जिल्ह्याची यादी सांगतो, ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय. आता बघा, सोलापूर जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येतोय. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा, पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी. या कोकण किनारपट्टीवरचे जे जिल्हे आहेत तर त्यामध्ये सुद्धा पीक विमा त्या ठिकाणी आज जमा करण्याचे आदेश दिले आहेत. नंतर पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, त्या ठिकाणी पुढचा जिल्हा आहे लातूर, नांदेड, बीड, बुलढाणा हे जिल्हे समाविष्ट करण्यात आले आहेत. धुळे, वाशिम, त्या ठिकाणी परभणी, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा जमा करण्यात येतोय. सांगली जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाला तर काही शेतकरी वाट बघू लागले आहेत, त्यांना सुद्धा आज पीक विमा जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे झाले जिल्हे. आता यामध्ये तुमचा जिल्हा जर नसेल तर तुम्हाला पुढील टप्प्यामध्ये पीक विमा वाटप करण्यात येणार आहे. एक टप्पा पूर्ण झाला आहे, दुसरा टप्पा आज वाटण्यात येत आहे. पुढील टप्पा 2 दिवसांनी तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होईल. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.